विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन क्लासमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे. मी स्वाती मदनराव गव्हाणे, सहाय्यक शिक्षिका, मनपा माध्यमिक शाळा कांदिवली पूर्व येथे कार्यरत आहे. मुलांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल प्रकरण 4 बाह्य प्रक्रिया भाग 2 चा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण पाहिले की भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचालीतून नवीन भूरूपे तयार होतात. नंतर त्यावर ऊन, वारा, पाऊस यासारख्या घटकांचा परिणाम होऊन त्यांची झीज ही मोठ्या प्रमाणात होते. या झीजेतूनच तयार झालेल्या गाळापासून नवीन नवीन भूरूपे तयार होतात. आज आपण या पाठामध्ये गाळ वाहून नेणारी कारके व गाळापासून तयार होणारी नवीन भूरूपे यांचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, मागील पाठात आपण पाहिले खनन व अपक्षरण कार्यामुळे भूपृष्ठाची निर्मिती होते आणि त्यामुळे जमिनीची झीज ही मोठ्या प्रमाणात होते. त्यानंतर आपण सर्वप्रथम नदी म्हणजे काय आणि नदीचे कार्य व भूरूपे यांचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम नदीचे नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे उताराच्या दिशेने वाहू लागतो व स्वतःचा मार्ग अखंडपणे चालू ठेवतो. त्या जलप्रवाहास आपण नदी असे म्हणतो. आता नदीचे कार्य व भूरूपे. नदीचं कार्य: भूप्रदेशाचा उतार, खडकाचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग, प्रवाहाची लांबी, नदीतील गाळाचे प्रमाण इत्यादी घटकावर नदीचे खनन, वहन व संचयन कार्य अवलंबून असते. नदीचे खनन कार्य. नदीच्या खनन कार्यामध्ये नदीचा उगम हा समुद्र सपाटीपासून खूप उंचावर असल्यामुळे नदी ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत वाहत असते आणि तिचा जो वेग आहे तो वेग खूप जास्त असतो. त्यामुळे नदीची झीज ही मोठ्या प्रमाणात होते आणि ही झीज झाल्यामुळेच वेगवेगळे भूरूपे तयार होतात. नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, दगड, गोटे यामुळे तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहामुळे नदीचा तळाचे व काठाचे खनन होते. त्यानंतर आता नदीपासून तयार होणारे भूरूपे म्हणजे नदीचं खनन कार्य ज्यावेळेस सुरू होते त्यापासून वेगवेगळी भूरूपे तयार होतात. त्यामध्ये पहिलं जे भूरूप आहे ते म्हणजे घळई, त्यानंतर दुसरा आहे धबधबा, तिसरा आहे व्ही आकाराची दरी. तर आपण आता सर्वप्रथम घळई या भूरूपाचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम आपण घळईची व्याख्या बघू. घळई म्हणजे खोल व अरुंद दरी होय. घळईचा उतार अत्यंत तीव्र व जास्तीत जास्त घळया दोन डोंगराच्या आतमध्ये तयार होतात. आता इथे तुम्हाला या चित्रामध्ये दिसतंय की दोन्ही बाजूंना डोंगर आहेत आणि आतमध्ये पाण्याचा प्रवाह चालू आहे. म्हणजेच ही जी नदीचा जो प्रवाह आहे हा दोन डोंगराच्या मध्यभागात असतो आणि या दोन डोंगराच्या मध्यभागातच अशा पद्धतीच्या घळया निर्माण होतात. त्यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे धबधबा. त्यानंतरचा प्रकार आहे व्ही आकाराची दरी. आता व्ही आकाराची दरी हा नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारा दुसरा प्रकार आहे. व्ही आकाराची दरी नदीच्या उगमाकडील भागात तयार होणाऱ्या
इंग्रजी व्ही आकाराच्या भूरूपास आपण व्ही आकाराची दरी असे म्हणतो. आता व्ही आकाराची दरी ही त्यानंतरचं जे भूरूप आहे ते आहे धबधबा. धबधबा बऱ्याच उंचावरून थेट खाली पडणारा पाण्याचा नैसर्गिक प्रवाह म्हणजेच धबधबा होय. अनेक धबधबे भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काही धबधब्यांची माहिती आपण घेऊ. सर्वप्रथम धबधबा हा नदीचा जो उगम स्थान आहे आणि तो उगम स्थान हा खूप उंचावरून असतो आणि या उंचावरून जेव्हा पाणी जमिनीवर पडते किंवा नदीचं पाणी जमिनीवर पडते त्यावेळेस अशी मोठमोठ्या प्रकारची धबधबे तयार होतात. नंबर 1, वज्राई धबधबा. हा भारतातील सर्वात उंच व मोठा धबधबा आहे. याची उंची 1840 मीटर असून हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. नंबर 2, कुचिकल फॉल्स. हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा धबधबा असून याची उंची 1493 मीटर असून तो कर्नाटकात अस्तित्वात आहे. नंबर 3, बरेली पाणी फॉल्स. हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा धबधबा आहे. याची उंची 1309 फूट असून तो ओडिसामध्ये आहे. नौकालीपाही धबधबा. हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा धबधबा असून त्याची उंची 1115 फूट असून तो मेघालयमध्ये स्थित आहे. सर्वात पाचवा, सेवन सीटर फॉल्स. हा 5व्या क्रमांकाचा धबधबा असून याची उंची 1033 फूट असून तो मेघालयमध्ये स्थित आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही आहेत आपल्या भारतामधली प्रसिद्ध धबधबे. त्यानंतर नदीचे वहन व संचयन कार्य. नदीचे वहन. नदी ही डोंगराळ भागातून वेगवेगळ्या प्रदेशात वाहत जाते आणि वाहत जात असताना तिच्यासोबत ती ठीक आहे. हॅलो. हां. नदीचे वहन व संचयन कार्य. नदीचे वहन कार्य. नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात सतत वाहत येते. पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे नदीची भरड गाळाचे संचयन या ठिकाणी होते. त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातूनच वेगवेगळ्या प्रकारची भूरूपे तयार होतात. आता नदीच्या वहन व संचयन कार्यातून 5 प्रकारची भूरूपे तयार होतात. पहिला आहे पंखाकृती मैदाने, दुसरा आहे नदीची नागमोडी वळणे, त्यानंतर पूरतट, चौथा आहे पूर मैदाने आणि त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे त्रिभुज प्रदेश. आता हे जे सर्व भूरूपे आहेत, हे सर्व भूरूपे नदीने वाहून आणलेला गाळ, त्यामध्ये असलेले दगडगोटे आणि नदीच्या पात्रामध्ये जे वनस्पती, त्यानंतर बऱ्याच प्रमाणात साहित्य वाहून नेते, त्या सर्व गोष्टीमुळेच नदीमध्ये संचयन म्हणजेच गाळाची निर्मिती होते आणि त्यातूनच ही 5 प्रकारची भूरूपे तयार होतात. सर्वप्रथम आपण पंखाकृती मैदाने याचे सविस्तर माहिती घेऊ. पंखाकृती मैदाने ही नदीच्या जेव्हा नदी डोंगराळ भागातून सपाट भागामध्ये येत असते त्यावेळेस तिच्यासोबत भरड गाळ खूप जास्त प्रमाणात असतो आणि ती जेव्हा हा जो गाळ घेऊन येते तो सपाट भागामध्ये आल्यानंतर तिचा जो गाळ आहे तो पंखासारखा पसरतो आणि पंखासारखा पसरल्यामुळे ती काय करते,
आपण त्याच भूरूपाला नाव दिलेलं आहे पंख आकृती मैदान. म्हणजे ते पूर्ण मैदानासारखा असा थोड्या प्रमाणात तो गाळ नसतो, तो गाळ खूप जास्त प्रमाणात असतो. म्हणून त्याचा जो आकार आहे तो आकार पंखासारखा होतो आणि त्याचमुळे आपण त्या मैदानाला पंखाकृती मैदाने असे म्हणतो. उदाहरणार्थ अशी मैदाने हिमालयाच्या पायथ्याशी सर्वात जास्त प्रमाणात आढळतात. कारण सर्वांनाच माहिती आहे की नदीचा उगम हा जास्त प्रमाणात डोंगराळ भागात किंवा हिमालयाच्या भागामध्येच होतो आणि त्याचमुळे ही जी भूरूपे आहेत, ही भूरूपे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात किंवा मोठ्या प्रमाणात आढळतात. तर हे कोशी नदीने केलेले जे पंखाकृती मैदान आहे ते पूर्ण भारतभर तसेच पूर्ण विश्वामध्ये प्रसिद्ध आहे. आता बघा इथे तुम्हाला या चित्रामध्ये दिसतंय की हा जो वरचा भाग आहे तो हा डोंगराळ भाग आहे, बरोबर. आणि या डोंगराळ भागातून हे नदीचा प्रवाह येताना दिसतो आणि त्या प्रवाहामुळे हे जे पंखासारखं मोराच्या पिसासारखं जे तयार झालेलं भूरूप आहे त्यालाच काय म्हणतो आपण पंखाकृती मैदान असं म्हणतो. बघा हा नदीचा प्रवाह हा समुद्राला मिळतोय, परंतु तो जो वेगवेगळ्या नदीचे असे छोटे छोटे नदीचं जे पाणी आहे एकत्रपणे न जाता वेगवेगळ्या प्रवाहामध्ये अ, विभागलेला आहे आणि विभागल्यामुळेच हा जो पंखासारखा भाग तयार झालेला आहे आणि याच्या जो मधामध्ये भाग आहे तो काय पूर्ण गाळाचा आहे आणि त्यामुळे ही अशा पद्धतीची भूरूपे तयार झालेली आहेत. त्याला आपण पंखाकृती मैदान असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतरचा जो भाग आहे नदीची नागमोडी वळणे. आता नदीची नागमोडी वळणे का निर्माण होतात? कारण नदी ही जेव्हा सतत वाहत असते, मग वाहत आल्यानंतर तिचा प्रवाह काय होतो जेव्हा ती सपाट प्रदेशात येते, जेव्हा डोंगराळ भागामध्ये असते त्यावेळेस तिचं जे वहन आहे ते कसं असतंय जास्त प्रमाणात असते, फास्ट असते. त्यामुळे तिथे नागमोडी वळणं निर्माण होण्याचा प्रश्न येत नाही. परंतु जेव्हा ती नदी सपाट भागावर येते, जसं की आता आपण महाराष्ट्रामध्ये बघतो, तर महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात डोंगराळ प्रदेश नाही. त्यामुळे ही जी नागमोडी वळणे आहेत, ही नागमोडी वळणे ही सपाट भागामध्ये होतात. नदीच्या प्रवाहामध्ये जेव्हा एखादा काहीतरी अडथळा निर्माण होतो आणि अडथळा निर्माण झाला, की नदी काय करते, आपला जो प्रवाह आहे, तो प्रवाह बदलते आणि तिथूनच मग नागमोडी वळणाची निर्मिती होते. तुम्हाला या स्लाइडमध्ये दिसते की हा बघा नदी ही कंटिन्यू या भागातून वाहते, परंतु इथे काहीतरी अडथळा आल्यामुळे नदीनं आपला जो प्रवाह आहे तो प्रवाह काय केलेला आहे पूर्णपणे चेंज केलेला आहे, बदललेला आहे आणि बदलल्यामुळे इथे काय झालेले हे नागमोडी वळण तयार झालेलं आहे. आता तुम्हाला मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगते की ही जेव्हा नागमोडी वळणे तयार होतात त्याच वेळेस काय होतंय की एखाद्या सरोवराची निर्मिती होते. आता सरोवर कसा निर्माण होतो, तर ही जी नागमोडी वळणे आहेत त्यावेळेस प्रवाह कमी झाल्यामुळे काय होते नागमोडी वळण तयार होते. परंतु परत प्रवाह नदीचा पाण्याचं प्रमाण वाढलं की परत नदी काय करते सरळ दिशेने वाहू लागते आणि सरळ दिशेने वाहू लागले की त्यामध्ये काय होतात हा जो तुटलेला भाग आहे या ठिकाणी सरोवरे निर्माण होतात. ठीक आहे. तर सर्वांना समजलं नागमोडी वळणे म्हणजे काय, की नदी मार्गात एखादा लहानसा अडथळा निर्माण झाला की नदी वळण घेऊन पुढे जाते आणि त्यातूनच नागमोडी वळणाची निर्मिती होते आणि त्याचबरोबर नागमोडी वळण घेत असताना नदीमध्ये सरोवराची पण निर्मिती होते आणि तिलाच नागमोडी सरोवर या नावाने पण ओळखलं जाते किंवा मग फक्त आपण सरोवरे म्हटलं तरी चालेल. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पूरतट. आता हे पूरतट कसे निर्माण होतात, नदी जेव्हा पावसाचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे काय होते जमिनी जो नदीचा प्रवाह आहे त्या प्रवाहाच्या व्यतिरिक्त नदी काय करते आजूबाजूचा जो खनन कार्यामुळे काय होते नदीचा जो आजूबाजूचा प्रदेश आहे आजूबाजूची जी जमीन आहे त्या जमिनीमधला भरपूर प्रमाणातला गाळ आहे तो गाळ पण ती काय करते आपल्या सोबतच्या पाण्यासोबत वाहून नेते आणि वाहून नेल्यामुळे काय होतंय की अशा पद्धतीचे तो गाळ पुन्हा प्रवाहाचा जो वेग आहे तो कमी झाल्यानंतर तो गाळ काय करते नदी एका साईडला
तर अशा पद्धतीने हे पूरतट तयार. त्यानंतरचा जो पॉइंट आहे पूर मैदान. आता पूरतट आणि पूर मैदान ही एकाच प्रदेशात तयार होतात. ज्या वेळेस हा जो पूर मैदान हे काय होतात, पूरतट तयार झाले की परत नदीला काय होतं, जास्त प्रमाणात पाण्याचा वेग वाढला की ही पूर मैदाने पूर्णपणे तुटली जातात किंवा फुटली जातात. आणि या फुटल्यामुळेच मग नदीचा जो प्रवाह आहे तो प्रवाह गाळासहित नदीच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पसरतो. आणि जेव्हा प्रवाह कमी होतो त्यावेळेस परत काय होते, नदीला अ, हा जो पूरतट आहे तो तयार होतो. म्हणजे पाणी पूर्ण वाहून जाते. आणि या पद्धतीने इथे आपल्याला स्लाइडमध्ये दिसलेला आहे की हे जे आहेत, हा जो भाग आहे हा सर्व भाग आहे पूरतटाचा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पूरतट आपण पूरतट बघितला आहे की पूरतटामध्ये काय होते की एखाद्या तटाप्रमाणे काठाप्रमाणे तिथे नदीचा काठ तयार होतो आणि नदीचा प्रवाह वाढला की ते पूरतट तुटतात. आणि त्यातूनच नदीचं पाणी परत कमी झालं की त्यातूनच आपल्याला पूर मैदानाची निर्मिती झालेली दिसते. आणि हे सर्व संचयन कार्यातून निर्माण झालेले मैदाने आहेत किंवा पूरतट, पूर मैदान आणि व्ही आकाराची दरी हे काय पूर संचयन कार्यातून निर्माण झालेले भूरूपे आहेत. त्यानंतर पाचवं जे भूरूप आहे त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश मध्ये काय, नदीच्या संचयन कार्याने जेव्हा नदीच्या मुखाशी तयार होणारा त्रिकोणी प्रदेश म्हणजेच त्रिभुज होय. तर आता नदीच्या मुखाशी म्हणजे ज्यावेळेस नदीची निर्मिती होते त्यावेळेसच हॅलो, नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेशाची तीन भुजा, नदीच्या मुखाशी तीन भुजासारखा असा प्रदेश तयार होतो आणि तो पण गाळाने वाहून, गाळामुळेच तयार होतो. त्याला पण आपण त्रिभुज प्रदेश असं म्हणतो. उदाहरणार्थ गंगा नदीने बंगाल उपसागराला जेव्हा जाऊन मिळते त्यावेळेस भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे. इथे बघा सर्वांना त्रिभुज, जसं पंखाकृती मैदान आहे त्याच पद्धतीनं त्रिभुज प्रदेश पण आपल्याला तयार झालेला दिसतो. कारण ज्यावेळेस नदी उगम पावते आणि उगम पावल्यानंतर जेव्हा ती समुद्राला मिळते, समुद्राला मिळत असताना तिचा जो गाळ आहे तो गाळ काय होतो, समुद्राच्या काठावरती राहतो आणि त्या गाळापासूनच अशा पद्धतीचा त्रिभुज प्रदेश तयार होतो. इथे तुम्हाला दाखवलेला आहे की याला तीन भुजा झालेल्या आहेत. जसं आपण गणितामध्ये शिकतो तशाच पद्धतीने इथे 1, 2 आणि 3 ह्या तीन भुजा तयार झालेल्या आहेत. त्यामुळे आपण त्याला त्रिभुज प्रदेश असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आता हिमनदीचे कार्य व भूरूपे यांचा अभ्यास करणार आहोत. आता हिमनदी म्हणजे काय, आता सर्वांना माहिती, हिम म्हणजे बर्फ. जशा पद्धतीने आपण नदीच्या खनन कार्यातून, नदीच्या संचयन कार्यातून विविध भूरूपांची निर्मिती झालेली आहे, तशाच पद्धतीने नदीच्या, आता हिमनदीच्या कार्यातून कोणकोणत्या भूरूपाची निर्मिती होते ते पण आपल्याला बघायचं आहे. आता हिमनदी सेम जसं नदीचा जो प्रवाह आहे, आपल्या साध्या नदीचा जो प्रवाह आहे त्या मानाने हिमनदीचा प्रवाह हा काय, बर्फ हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जाते त्यामुळे तिला परंतु हिमनदी ही आपली साधी नदी असते, त्या साध्या नदीच्या प्रमाणात या नदीमुळे जास्त खनन आणि संचयन कार्य होते. आता सर्वप्रथम आपण हिमनदी कशा पद्धतीने तयार होते ते बघू. ज्या प्रदेशात तापमान गोठणबिंदूच्या खाली असते म्हणजे 0 अंश पेक्षा कमी तापमान असते अशा प्रदेशात हिमस्वरूपात वृष्टी होते. हिमवृष्टीमुळे भूपृष्ठावर हिमाचे एकावर एक असे थर तयार होतात. आता सर्वांनी लक्ष द्या, ही जी तुम्हाला चित्र दिसतंय त्या चित्रावर तुम्हाला बर्फाचा पाऊस पडताना दिसतो.
बरोबर. हा बर्फाचा पाऊस पडल्यानंतर हे बर्फ काय होते, एकाच जागी थांबते आणि त्याचे असे एकावर एक एकावर एक असे थर निर्माण होतात आणि हे थर निर्माण होत असताना जो एकदम सुरुवातीचा बर्फाचा थर आहे, तो थर काय होतो, वितळतो आणि वितळल्यामुळे तो काय करतो, हळू खालच्या दिशेने सरकायला लागतो, म्हणजे उत्तराच्या दिशेने सरकायला लागतो आणि सरकत असतानाच मग त्या ठिकाणी नदीची निर्मिती होते. आणि हे जे आता ज्या पद्धतीनं पाण्याने आपण नदीचं कार्यामध्ये बघितलं, की ज्यावेळेस पाणी हा नदीच्या पात्रातून जातं, बघ वगैरे त्यावेळेस नदीच्या बघ पात्राची इकडे खनन जास्त प्रमाणात होते. पण त्याही पेक्षा ज्यावेळेस हे बर्फ हे हम्म. काय स्थायू स्वरूपात असल्यामुळे नदीचं पाणी हे द्रव स्वरूपात असतंय आणि बर्फ हे स्थायू स्वरूपात असल्यामुळे जी आजूबाजूची जमीन आहे, त्या जमिनीचं जास्त प्रमाणात काय होतंय, झीज होते आणि त्यामुळे वेगवेगळी भुरुपे तयार होतात. आता पहिलं जे भूरूप आहे ते म्हणजे हिमगवर, दुसरा आहे गिरीशृंग, तिसरा आहे यू आकाराची दरी, चौथा आहे लोमती दरी, पाचवा आहे मेषशिला. आता बघा, ज्या पद्धतीनं नदीच्या कार्यातून आपण वेगवेगळ्या भूरूपाची माहिती घेतली, त्यामध्ये घळई आहे, धबधबा आहे, व्ही आकाराची दरी आहे. त्यानंतर वहन आणि संचयन कार्यातून पंखाकृती मैदाने बघितली. ही ही जी भूरूपे आहेत, याच पद्धतीनं आता हिमनदी म्हणजेच बर्फाच्या नदीतूनही अशी वेगवेगळी भूरूपे तयार झालेली आहेत. त्यामध्ये पहिलं जे भूरूपाचं नाव आहे ते म्हणजे हिमगव्हर. आता हिमगवर कशा पद्धतीने होते बघा, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बर्फाचे एकावर एक असे थर पडतात आणि हे थर ज्यावेळेस जास्त बर्फाचे थर एकावर एक पडतात, त्यावेळेस काय होते, हळूहळू प्रमाणात खालच्या बर्फाचं पाणी तयार होते आणि त्याच पद्धतीनं ती नदीची पाण्याचा जो वेग आहे तो काय करतो, हळूहळू उताराच्या दिशेने वाहू लागतो आणि मग वाहत असताना जेव्हा हे डोंगराच्या दिशेने होतंय आणि ज्यावेळेस हे बर्फ वाहू लागते, त्यावेळेस मग हिमगवळ तयार होते, म्हणजे डोंगराच्या उताराच्या दिशेने, इथे बाणामध्ये दाखवलेले आहे बघा, डोंगराच्या उताराच्या दिशेने हिमगव्हर तयार झालेले दिसते. हे हिमगव्हर म्हणजे हे खड्ड्यासारखे जे भाग तयार झालेले आहेत, याला काय म्हणतात, हिमगव्हर असं म्हणतात. म्हणजे अ, हिमगव्हर हे बर्फाचे जे तयार झालेले पर्वत आहेत किंवा डोंगर आहेत, त्यांच्या उताराच्या दिशेने तयार होणाऱ्या भूरूपास हिमगव्हर असं म्हणतात. आणि उताराच्या ज्यावेळेस पर्वताचा जो टोक असते, गिरी असते, त्या गिरीवर दुसरं जे भूरूप आहे त्याचं नाव आहे गिरीशृंग. तर उताराच्या खालच्या दिशेने हिमगव्हर आणि उताराचा वरचा जो दिशा आहे, त्या दिशेमध्ये गिरीशृंग हे भूरूप आपल्याला तयार होताना दिसते. आता गिरीशृंग हे नाव काय, तर कारण हे पर्वतासारखं दिसायला आहे, बरोबर, आणि त्यामुळेच याचं नाव हे गिरीशृंग आहे. याचं पण जसं जसं खालचा बर्फ वितळायला लागतो तसं तसं याचंही वहन मोठ्या प्रमाणात होते आणि मोठ्या प्रमाणात वहन झाल्यामुळे आपल्याला ही गिरीशृंग व हिमगव्हर सारखी भुरुपे तयार होताना दिसतात. त्यानंतर ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पाठामध्ये सर्वप्रथम नदीचे कार्य आणि नदीच्या कार्यापासून तसेच नदीचे भूरूपे, त्यामध्ये कोणकोणती भूरूपे तयार झाली, एक आहे घळई, दुसरा आहे धबधबा, तिसरा आहे व्ही आकाराची दरी, त्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे नदीचे वहन व संचयन कार्य, त्यामध्ये पंखाकृती मैदाने, पूरतट व पूर मैदाने, फी आकाराची दरी यासारख्या भूरूपांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर हिमनदीमध्ये आपण हिमगव्हर,
गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोंबती दरी, मेषशिला या भूरूपांचा अभ्यास केलेला आहे. आता त्यानंतर तुम्हाला इथे स्वाध्याय दिलेला आहे. एक 2 टेकडीच्या मध्ये वाहती नदी आहे आणि दुसरा आहे नदी नागमोडी वळणाने वाहते. तर ही दोन्ही भूरूपे कोणती आहेत ते ओळखायचं आहे आणि तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, सर्वांना समजलं असेल अशी आशा करते आणि त्या नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण पुढील भाग घेऊ. धन्यवाद.